वन मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इथे गिरिजा रुद्रला हातामध्ये फाईल दिल्यानंतर म्हणत असते, रुद्र प्लीज एकदा तुम्ही ती फाईल व्यवस्थित पहा. माझी पूर्ण खात्री आहे की तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. रुद्र म्हणत असतो, हे बघा गिरिजा, मला असं नाही करता येणार आहे. माझा आबासाहेबांवरती पूर्ण विश्वास आहे. मी तुमचं काही एक ऐकणार नाही, असं स्पष्टपणे तो बोलत असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे बघा रुद्र, प्लीज असं करू नका ना. मी काय म्हणते ते तुम्ही एकदा ऐकून घ्या. हे बघा, तुम्ही ही एकदा फाईल पहा. एकदा का तुम्ही ही फाईल पाहिली ना, तर तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. मला पूर्ण खात्री आहे. एकदा का ही फाईल पाहिली ना, तर तुम्हाला सर्व कोड उलगडेल आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी नागेश्वरनेच केलेल्या आहेत हे समजेल. आता रुद्रने ती फाईल हातामध्ये घेऊन चेक करणार, तेवढ्यातच लाईट्स जातात. आता लाईट्स अशा अचानकच कशा गेल्या म्हणून इकडे रुद्र म्हणत असतो. तेवढ्यात नागेश्वर म्हणतो, मी बघून येतो. तेव्हा रुद्र म्हणतो, नाही आबासाहेब तुम्ही नको, मी जाऊन बघून येतो. तो जाऊन बघून येतो आणि त्यानंतर नागेश्वर म्हणतो, काय झालं? काही नाही आबासाहेब, मला वाटते फ्यूज थोडंसं लूज झालेलं असेल. आता दोघेही जण परत आल्यानंतर लगेच आता इकडे रुद्र ती फाईल हातामध्ये घेतो आणि फाईल ओपन करत असतो. आता फाईल ओपन करून पाहतो तर त्यामध्ये साखर कारखान्याची बिलं असतात. रुद्र म्हणत असतो, बघा गिरिजा, मी तुम्हाला सांगत होतो यामध्ये काहीच नाही. तर यामध्ये काय आहे? तर साखर कारखान्याची बिलं आहेत. तुम्हाला मी सांगितलं तरीसुद्धा तुम्ही शांत बसला नाहीत, गप्प बसला नाहीत. त्यावर गिरिजा म्हणते, रुद्र हे कसं शक्य आहे? ह्या गोष्टी होणं शक्यच नाही. मी माझ्या स्वतःच्या हाताने ही फाईल आणली आणि स्वतःच्या उघड्या डोळ्यांनी पाहिले की यामध्ये दारूचीच बिलं होती. मग ही साखर कारखान्याची बिलं यामध्ये आली कशी? तेव्हा रुद्र म्हणतो, हे बघा गिरिजा, आता तरी शांत बसा आणि आता तरी हा सगळा काही उपद्व्याप करणे सोडून द्या. तसं काहीच नाही आहे. तुम्ही समजता आणि तुम्हाला वाटतं त्या गोष्टी अजिबात त्या पद्धतीने नाही आहेत. हे तुम्हाला कधी कळणार आहे? असं सुद्धा आता इकडे रुद्र गिरिजाला म्हणत असतो. पण तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना. हे बघा, मी तुम्हाला सांगते ना, ते अगदी त्याच पद्धतीने आणि तसंच आहे. प्लीज रुद्र माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा रुद्र म्हणत असतो, बाद झालं, आता खूप जास्त अति होत आहे. मी तुमचं काहीच ऐकणार नाही आहे. तुम्ही आता शांत बसला तर ठीक आहे, नाही तर बघा काय होणार आहे. हे सगळं काही होत असताना स्वतः गिरिजा मात्र ती फाईल ओपन करते आणि स्वतः ती फाईल ओपन केल्यानंतर ती पाहत असते तर त्यामध्ये खरंच आता साखर कारखान्याची बिलं असतात. तेव्हा गिरिजा खूपच जास्त टेन्शनमध्ये येते आणि म्हणत असते, ह्या गोष्टी कशा शक्य आहेत? मी माझ्या स्वतःच्या हाताने यामध्ये स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं की यामध्ये साखर कारखान्याचीच बिलं आहेत. मग हे कसं शक्य आहे? नाही रुद्र नाही, काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. नक्कीच ह्यामध्ये ह्या नागेश्वरनी आणि त्याचबरोबर ह्या उर्वशी आत्या सासूबाईंनी नक्कीच काहीतरी फ्रॉड केलेला आहे. मी तुम्हाला 100% सांगते, असं इकडे आता ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर लगेच आता रुद्र म्हणत असतो, बाद झालं गिरिजा, किती आणि कशा पद्धतीने बोलणार आहात ते तुमचं तुम्हाला तरी कळत आहे का? हे बघा, असं काही नाही आहे. तेव्हा तुम्ही आता शांत बसा प्लीज. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही रुद्र नाही, मला माहिती ना, हे सगळं ह्या आत्या सासूबाईंनीच केलेलं आहे. आत्ता जेव्हा लाईट गेल्या होत्या ना, तेव्हाच त्यांनी हे सगळं काही बदललंय. माझा पूर्ण विश्वास आहे, असं इकडे ती बोलते. त्यावर लगेच आता इकडे उर्वशी म्हणत असते, ए डोक्यावर पडली आहेस का? काय चाललंय तुझं? काय काय वेळ तरी होता का आम्हाला ते बदलायला आणि आम्ही इथे काय तुझ्यासमोर कागद घेऊन उभं राहिलेलो आहे का? काय चाललंय गिरिजा तुझं? सावीसुद्धा बोलत असते. तेव्हा गिरिजा म्हणते, नाही, मला पूर्ण खात्री आहे की तुम्हा दोघींपैकीच हे दोघींचं कोणाचं तरी काम आहे. तुम्हीच ऐन वेळेला ते कागद बदलले आहेत, फाईल बदलली आहे. तेव्हा मात्र इथे आता उर्वशी म्हणत असते, ए बास कर गं, काय बोलतेस, कळते का तुला? तेव्हा रुद्र म्हणत असतो, गिरिजा बाद झालं, तुम्ही माझ्याच माणसावर आरोप करत आहात. शांत बसणार आहात का? तेव्हा उर्वशी म्हणते, अगं मला असं वाटतंय की नक्कीच काहीतरी तुझाच प्रॉब्लेम असेल. इथे काय कोणी जमीन खोदली का, खड्डा खांदला का आणि त्यामध्ये ते पेपर्स टाकलेत? त्यावर गिरिजा म्हणते, जमीन खोदायला आणि त्यावर खोदून हे सगळं काही टाकायला वेळ तर नव्हता. पण माझी पूर्ण खात्री आहे की पेपर गायब तुम्हीच केले आहेत. ह्या पेपर गायब करण्यामध्ये दुसरा तिसरा कोणाचाही हात नाही, तरी ते तुमचाच हात आहे, असं इकडे ती स्पष्टपणे बोललेली असते. तेव्हा रुद्र म्हणतो, गिरिजा बाद झालं आता. तुम्हाला कळतंय का, तुम्ही माझ्याच माणसावर इथे आरोप करत आहात. तुमची हिंमत कशी होते माझ्याच माणसावर आरोप करण्याची आणि ह्या सगळ्या गोष्टी करण्याची? त्यावर आता इकडे नागेश्वर म्हणत असतो, मी काय म्हणतो चिरंजीव, त्यांना जर विश्वास बसत नाही तर त्यांनाच वाटते ना पेपर आम्हीच बदलले. तर मग एक काम करा ना,
तुम्हीच आमचं हे सगळं काही खोली, आमची रूम, त्याचबरोबर पेपर जर बदलले असतील तर घरातच कुठेतरी असतील ना, तुम्ही जा आणि ते सगळं काही शोधाशोध करा. त्यावर रुद्र म्हणत असतो, नाही आबासाहेब, त्या सर्व गोष्टींची इथे शोधाशोध आणि हे सगळं काही करण्याची काही गरज नाही आहे. प्लीज उगाचच हे सगळं करायला नको. त्यावर गिरिजा म्हणत असते, नाही रुद्र, माझी पूर्ण खात्री आहे ना की ते पेपर आहेत ना, ते पेपर इथेच कुठेतरी असतील. आपण ते पेपर शोधायला हवे. गिरिजा, तुम्ही फार जास्त अति बोलताय. हे बघा, असं काही एक करायचं नाही आहे. मी नाही तुमचं ऐकणार. पण गिरिजा अगदीच हट्टाला पेटलेली असते. ती काही केल्या ऐकायला तयारच नसते. काही जरी झालं ना तरी आपण हे सगळं काही इथे त्याच पद्धतीने करायचे आणि शोधायचे. तेव्हा दोघेही जण खोलीमध्ये जातात आणि खोलीमध्ये गेल्यानंतर इकडे शोध मोहीम सुरू असते. आता शोध मोहीम सुरू असताना इकडे रुद्र म्हणत असतो, हे बघा गिरिजा, हे खूप चुकीच्या पद्धतीने आपण करतोय. हे असं नाही करायला पाहिजे. हे सगळं जर असं केलं तर त्याचं काय होणार आहे? कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होतील? प्लीज गिरिजा, थांबवा हे सगळं. मला हे पटत नाही. त्यावर गिरिजा म्हणते, रुद्र प्लीज, मलासुद्धा पटत नाही, पण मी तुम्हाला खात्रीने सांगते की ते पेपर इथेच असतील, दुसरीकडे कुठेच नसतील. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा ना रुद्र. असं आता इकडे गिरिजा म्हणत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर लगेच आता रुद्र म्हणत असतो, पण गिरिजा गिरिजा मला हे तुमचं जे काही वागणं आहे ना ते अजिबात पटत नाही आहे. तुम्ही प्लीज थांबवा ना हे सगळं. असं म्हणून पूर्ण खोली जी आहे ती पालती घातलेली असते. तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्र माझ्यावर विश्वास ठेवा. मी स्वतःच्या हाताने ते सगळे काही पेपर आणि त्या सगळ्या काही गोष्टी मी स्वतः पाहिल्या होत्या. प्लीज तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. असं आता इकडे गिरिजा रुद्रला म्हणत असते. तेवढ्यातच उर्वशी, सावी आणि त्याचबरोबर नागेश्वर हे तिघी जण पाठीमागे आलेले असतात. आणि आल्यानंतर लगेच आता नागेश्वर म्हणत असतो, काय झालं सुनबाई, काही सापडलंय का तुम्हाला? काही भेटलंय का? जर भेटलं असेल तर आम्हाला सुद्धा तसं सांगा बरं का, म्हणजे आम्हाला सुद्धा इकडे त्या गोष्टीवर विश्वास ठेवता येईल आणि काम करता येईल. त्यावर लगेच आता इकडे उर्वशी म्हणते, कसं शक्य आहे आबासाहेब? हे सापडणं शक्यच नाही आहे, कारण इथे काहीही नव्हतं. मग कसं शक्य आहे? तेवढ्यातच आता इकडे रुद्र विचार करतो, गिरिजाशी का वागते? पण गिरिजा विचारात हरवलेली असते. ती विचार करत असते की नेमके पेपर कुठे गेले असतील. तेव्हा इथे नागेश्वर मनामध्ये विचार करतो. आता गिरिजाला विचार येत असेल मनामध्ये की नेमके पेपर गेले कुठे. अगदी काही क्षणाचा वेळ होता आणि त्या काही क्षणाच्या वेळातच पेपर गायब झालेले आहेत. हे सगळं कसं आहे असा इकडे तो विचार करू लागतो. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता रुद्र म्हणत असतो, हे बघा गिरिजा, तुमच्या मनाचं समाधान झालं आहे का? आणि जर तुमच्या मनाचं समाधान झालं असेल तर आता शांत बसणार आहात का? पण तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. मी खरं बोलते, मी खोटं नाही बोलत आहे. पण ते पेपर नेमके गेले कुठे मला हे समजत नाही. तेव्हा रुद्र म्हणत असतो गिरिजाला, हे बघा गिरिजा, मी खूप चुकताय. इथून पुढे आबांवर किंवा माझ्या घरच्या फॅमिलीवर जर तुम्ही असे आरोप केले आणि जर तुम्ही काही बोललात तर मी सहन करून घेणार नाही. एक नवरा म्हणून मी तुमची कधीच साथ देणार नाही आणि मला ते पटणारसुद्धा नाही, असं रुद्रने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. त्यावर गिरिजा म्हणत असते, रुद्र असं काय बोलताय? प्लीज तुम्ही ऐकून घ्या ना जरा. तेव्हा रुद्र तिला म्हणतो, हे बघा, तुम्हाला ह्या घरामध्ये येऊन नाती जोडायला जर जमत नसली तर ती तुम्ही नाती जोडू नका. पण एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेवा, कमीत कमी जोडलेली नाती तरी तुम्ही तोडू नका. त्यावर आता इकडे जो काही नागेश्वर आहे तो विचारात हरवलेला असतो की कशा पद्धतीने पेपर इथे त्यांनी गायब केले आणि काय केलं ह्या सगळ्या गोष्टीचा रिकॅप त्यांनी ते दाखवलेला आहे. आता रिकॅपमध्ये इकडे जेव्हा उर्वशीने सांगितलेलं असतं की गिरिजा गोडाऊनमध्ये गेली आहे आणि तिच्या हाती कसले तरी कशाचे तरी पेपर लागलेत, तेव्हा काय करायचं? आणि त्याचबरोबर गिरिजाने जर सगळं सत्य सर्वांसमोर आणलं तर मग काय करायचं, असा तिने प्रश्न केल्यानंतर नागेश्वर आता वासंतीकडे गेलेला असतो. आणि वासंतीकडे गेल्यानंतर तो इकडे म्हणत असतो की हे बघा, तुम्ही इथे काय करताय? तेव्हा वासंती त्याला म्हणते, का काय झालेलं आहे? तेवढ्यातच आता इकडे नागेश्वरला गोडाऊनवरून फोन आलेला असतो आणि गोडाऊनवरून आलेल्या फोनवर असं सांगण्यात आलेलं असतं की आम्हाला माफ करा, कारण ती पोरगी इथून पळून गेलेली आहे. ती पोरगी कशी पळून गेली, काय पळून गेली हे मात्र आम्हाला माहीत नाही, पण ती पोरगी पळून गेली. तेव्हा इकडे आता जो काही नागेश्वर आहे तो फारच चिडलेला असतो आणि तो म्हणत असतो, तुम्ही काय बोलताय आणि काय नाही ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तरी समजताय का? ती पोरगी पळून गेली म्हणजे नेमकं तुम्ही काय करत होता? तेव्हा लगेच आता इकडे नागेश्वर विचार करू लागतो, नाही, मला आता काही करून वासंतीला हाताशी घेतलं पाहिजे, म्हणून तो वासंतीकडे धाव घेतो. आता वासंतीकडे धाव घेतल्यानंतर तो म्हणत असतो, हे बघा, इथे तुम्हाला जर तुमचा मुलगा जिवंत हवा असेल
तुम्हाला जर तुमचा मुलगा सुखरूप हवा असेल तर मी सांगतो त्या पद्धतीने तुम्ही करायचं आहे. तेव्हा वासंती म्हणते, हे बघा असं काय बोलताय, मला नेमकं काय करायचं आहे. त्यावर नागेश्वर म्हणत असतो, तुम्हाला काय करायचं आहे ते मी सांगतो. आता गिरिजा एक फाईल घेऊन येईन आणि ती फाईल तुम्ही बदलायची आहे. पण मी ती फाईल कशी बदलणार आहे, मला कसं जमणार आहे, त्याची व्यवस्था पूर्ण आम्ही करून घेते. आत्ता तुम्हाला जेवढं सांगितलं ना तेवढंच तुम्ही करा, असं वासंतीला त्याने सांगितलेलं असतं. ह्या सर्व गोष्टी वासंतीला सांगितल्यानंतर वासंतीने जेव्हा लाईट्स जाते तेव्हा मात्र अगदी शिताफीनेच तिने हे सगळं काही केलेलं असतं. ती फाईल्स अगदी अलगदपणे तिने बाजूला केलेली असते. लाईट्स येईपर्यंत पदराच्या आडसुद्धा ती फाईल लपवलेली असते. हे सगळं काही झाल्यानंतर आता जेव्हा हा सीन सुरू असतो तेव्हा रुद्र म्हणत असतो, हे बघा, जर तुम्हाला असं वागायचं असेल आणि जर तुम्हाला माझ्या फॅमिलीवर संशय घ्यायचा असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, मी तुमचं कोणतंच म्हणणं ऐकून घेणार नाही. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आणि माझ्यामध्ये जे काही नवरा बायकोचं नातं आहे त्या सगळ्या गोष्टीचा मला एकदा विचार करावा लागेल. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगतोय ते तुम्ही नीट ऐका. रुद्रने हे अशा पद्धतीने स्टेटमेंट केल्यानंतर जो काही नागेश्वर आहे त्याला तर फारच आनंद झालेला असतो. तो आता विचार करू लागतो, शेवटी आम्हाला जे हवं होतं तेच झालेलं आहे. पण वासंतीला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा खूपच टेन्शन आलेलं असतं. तिने अजिबात असं वाटलं नव्हतं तिला की इकडे तिच्यामध्ये आणि रुद्रमध्ये एवढा मोठा गैरसमज होऊ शकतो म्हणून. आता इकडे जी काही गिरिजा आहे ती म्हणत असते, हे बघा रुद्र, मी कधी स्वप्नातसुद्धा असा विचार कधीच केला नाही की इकडे मी ह्या फॅमिलीला तोडण्याचा किंवा नातं तोडण्याचा प्रयत्न करेल आणि मी त्याच्यासाठी इथे आलेले आहे. हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तेव्हा मात्र रुद्र म्हणत असतो, नाही, मला आता तुमचं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे. प्लीज, मी माझ्या आबासाहेबांच्या विरोधामध्ये किंवा घरच्यांच्या कोणाच्याही विरोधामध्ये मी इथून पुढे एक शब्दही ऐकून घेणार नाही. आणि तुम्हालासुद्धा मी तेच सांगत आहे, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने विचार करू नका वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो. हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे मात्र गिरिजा रुद्रला समजावून सांगत असते आणि गिरिजा रुद्रला समजावून सांगितल्यानंतर रुद्र मात्र काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो. आता इकडे जो काही नागेश्वर आहे त्याला फारच आनंद झालेला असतो. तो विचार करू लागलेला असतो की शेवटी मला जे काही हवंय, मला ज्या काही गोष्टी इथे हव्यात त्याच गोष्टी इथे झालेल्या आहेत आणि मला तेच करून घ्यायचं होतं, असा सुद्धा इकडे आता जो नागेश्वर आहे तो इथे विचार करू लागलेला असतो. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मात्र रुद्र आणि त्याचबरोबर गिरिजेच्या नात्यामध्ये थोडी का होईना पण फूट पडलेली आहे. आणि थोडी का होईना पण फूट पडल्यानंतर इकडे नागेश्वरला आता फारच आनंद होत असतो. जेव्हा आता रुद्र तिथून निघून जातो तेव्हा मात्र गिरिजाला फार इथे वाईट वाटलेलं असतं. ती त्याचं आणि त्याचबरोबर रुद्रचं जे काही बोलणं आहे तेच इथे ती आठवत असते आणि त्याच गोष्टीचा तिला त्रास होत असतो. कशा पद्धतीने रुद्रने तिला सांगितलं की काही जरी झालं तरीसुद्धा तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये यायचं नाही आहे, किंवा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की इथे तुम्ही माझ्या आबासाहेबांच्या विरोधामध्ये एकही शब्द बोलायचा नाही आहे. आबासाहेब म्हणजे माझ्यासाठी सर्वस्व आहेत. ज्या विचार करू लागते, हे सगळं कसं झालंय, ह्या गोष्टी होणं शक्यच नाही आहे. कारण मला माहिती तेवढं की ती फाईल तिथेच होती आणि मग एवढ्या कमी वेळामध्ये नेमकी ती फाईल गायब कशी झाली, हे सगळं नागेश्वरने केलं. पण एवढ्या कमी वेळामध्ये हे कसं शक्य? आणि त्याचबरोबर फाईल जर गायब केली तर मग ह्या सगळ्या गोष्टी कशा होऊ शकतात, असा सुद्धा आता इकडे तो विचार करू लागतो. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आता गिरिजाला तर काय करावं काय नाही हे अजिबात समजत नसतं. कारण ती खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते की नेमकी ऐन वेळेला ती फाईल नेमकी गायब झाली कशी. ह्या सगळ्या गोष्टींचा ती इथे विचार करून करून अक्षरशः तिचं डोकं इथे दुखायला लागलेलं असतं. आता जेव्हा रुद्र जो आहे ना तो त्याच्या खोलीमध्ये जातो, रुद्र खोलीमध्ये गेल्यानंतर इकडे तो सुद्धा त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार करू लागतो. त्याच गोष्टीचा पुन्हा पुन्हा विचार केल्यानंतर तेवढ्यातच तिथे सावी येते. आता सावी तिथे आल्यानंतर इथे ती रुद्रच्या खांद्यावर हात देते आणि त्याचा हात हातामध्ये घेत असते आणि म्हणत असते, रुद्र, हे बघ, उगाचच तू असा स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, प्लीज तू शांत हो. ह्या सगळ्या गोष्टी तुला करण्याची काहीच गरज नाही आहे आणि मी आहे ना. तेवढ्यातच आता रुद्र ज्या हाताने सावीने त्याला पकडलेलं असतं तो हात तिचा बाजूला करतो आणि म्हणत असतो, हे बघ सावी,
मला त्रास वगैरे काहीच होत नाही आहे. तेव्हा ती म्हणत असते, असं कसं म्हणतोस त्रास होत नाही आहे? मला दिसतं ना तुला किती त्रास होतो आणि तू कशा गोष्टीचा विचार करतोयस ते. मला ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत ना रुद्र, आणि त्याचमुळे मी तुला सांगत आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा तू इथे विचार अजिबात करू नकोस. त्याने काही एक होणार नाही. हे बघ गिरीजा, इथे हे घर तोडायलाच आलेली आहे. तेव्हा तो म्हणत असतो, तुला आमच्यामध्ये बोलण्याचा काही एक अधिकार नाही आहे. मुळात तू आमच्यामध्ये न बोललेलीच बरी. त्यामुळे प्लीज काही जरी झालं ना तरीसुद्धा नको ह्या सगळ्या गोष्टीच्या मध्ये तू पडोस, कारण तुला त्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीच हाताला लागणार नाही, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर रुद्र म्हणत असतो, हे बघ तुला मी सांगितलं ना की आमच्या दोघांच्या नवरा बायकोच्यामध्ये तू पडायचं नाही आहेस म्हणून. आमचं नातं नवरा बायकोचं आहे, त्यामुळे तुला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये पडण्याचा काही एक अधिकार नाही आहे किंवा तुझं तू काम कर. अरे रुद्र, पण ह्या सगळ्या गोष्टींमुळे मला त्रास होतोय ना, तुला असं त्रासात पाहून आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना पाहून मलासुद्धा फार जास्त त्रास होतोय रे. तू असा वागतोयस ना त्यामुळे मला जास्त त्रास होतोय, असं सुद्धा आता इकडे ती बोलू लागते. त्याचबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला मात्र गिरीजा तिच्या खोलीमध्ये असते आणि विचार करत असते, नेमकं हे सगळं कशा पद्धतीने झालं, हे सगळं कोणी केलं आणि त्याचबरोबर ती फाईल नेमकी ऐन वेळेला गायब कोणी केली, असा विचार करत असताना नागेश्वर तिथे येतो. आणि नागेश्वर तिथे आल्यानंतर लगेच आता तो म्हणत असतो, काय चाललंय? अगं तुला काय वाटलं? तू आम्हाला इथे आमच्या चिरंजीवासमोर सगळं सत्य समोर आणशील आणि आम्ही काहीच बोलणार नाही आहेत आणि आम्ही असेच मुख गिळून शांत बसू, असं अजिबात होणार नाही आहे गिरिजा. कारण ह्या खेळामध्ये तू खूप कच्ची खेळाडू आहेस. आम्हाला कधीच पडायची सवय नाही, आम्हाला कधीच हरायची सवय नाही आहे. तेव्हा गिरिजा मात्र म्हणत असते, तुम्हाला जरी कधीच पडायची सवय नसली, हरायची सवय नसली, तरीसुद्धा माझी सवय तुम्हाला माहिती नाही आहे. तर माझी सवय अशी आहे की मी नेहमी पडून उठते आणि पडून उठलेला जेव्हा व्यक्ती इथे उठतो तेव्हा मात्र तो फार खतरनाक असतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, काही जरी झालं ना तरीसुद्धा तुमचा हा जो काही चेहरा आहे ना तो सर्वांसमोर आणल्याशिवाय मी तर शांत बसणार नाही आहे. हा गिरीजाचा शब्द आहे तुम्हाला. तेव्हा नागेश्वर म्हणत असतो, मला पण पाहायचं आहे ना तू काय करतेस आणि काय नाही ते. अगं तुला मी असं असं हे करीन ना की तुला कळणारसुद्धा नाही की तुझं काय झालं आहे आणि तू कशा परिस्थितीमध्ये अडकलेली आहेस. समजलं तुला? ते आता म्हणजे हातात ओढण्याशी आलेला घास आमच्यामुळे निघून गेला आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. तू आमच्यासमोर 24 तास आमच्या नजरेसमोर आमच्या गावात आमच्या घरात राहायला आलेली आहेस, त्यामुळे तुझ्यावर लक्ष हे असणारच. तू आता अशी हरून पडलेली आहेस. तुला आता कसं वाटतंय? तेव्हा गिरिजा पुन्हा एकदा म्हणते, तेच वाटतंय मला. गिरिजाला इथे जमिनीवर पडल्यानंतर पुन्हा एकदा उभं राहण्याची आणि पुन्हा एकदा जिंकण्याची सवय आहे. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टीचा विचार अजिबात करू नका. हां, एक गोष्ट लक्षात येते का? काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे तू त्या गोष्टीचा विचारसुद्धा करू नको. म्हणजे एक गोष्ट मात्र नीट लक्षात ठेव की तू ती फाईल आम्ही कशी गायब केली, कुठे गायब केली, का तू आणलीच नाही आणि जर आणली असली तर कुठे ठेवली, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तू अजिबात करू नकोस. कारण ते तुझ्या सगळ्या कळण्याच्या पलीकडे आहे. समजलं तुला? असं आता इथे जो काही नागेश्वर आहे तो इथे गिरिजाला बोलत असतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, आता नागेश्वर मला कोणत्याच गोष्टीची काळजी नाही आहे, मला कोणत्याच गोष्टीची भीतीसुद्धा नाही आहे आणि त्याचबरोबर काही जरी झालं ना तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचा मी इथे विचारसुद्धा करणार नाही. कारण माझ्याकडे इथे तुला असं वाटत असेल की मला काही गमावण्याची भीती आहे, तर मला काही गमावण्याची भीतीसुद्धा नाही आहे. कारण इथे माझ्या मोनूला मी अशा सुखरूप ठिकाणी ठेवलेला आहे की काही जरी झालं ना तरीसुद्धा माझा मोनू कुठेच जाणार नाही किंवा त्याला काहीही होणार नाही. ह्या गोष्टी इथे आता ती बोलत असते. तेव्हा आपण पाहतो की पुढील भागामध्ये फारच इंटरेस्टिंग असा एपिसोड होणार आहे. कारण पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता तो फोटो जो आहे तो गिरिजाच्या हातामध्ये असतो आणि तो फोटो गिरिजाच्या हातामध्ये असताना गिरिजा इकडे तो सगळं काही जी वासंती आहे तिला विचारत असते की नेमकं ह्या फोटोतील स्त्री कोण आहे. तेव्हा आता इकडे वासंती म्हणत असते, त्या फोटोतील स्त्री म्हणजे देवकी आहे आणि त्याचबरोबर ह्या घराची
मालकीण आहे. देवकी आणि अंगद ह्या दोघांना नागेश्वरनी कधीच मारून टाकलं आणि मारून टाकल्यानंतर त्यांची जी काही प्रॉपर्टी आहे ती सर्व प्रॉपर्टी ह्या दोघांनी बळकवलेली आहे आणि ही मुलगी फोटोतली ही मुलगी देवकीची आहे आणि ह्या सगळ्या वाड्याची ह्या सगळ्या प्रॉपर्टीची मालकीण ही ती छोटी मुलगीच आहे. तेव्हा गिरिजा तो फोटो हातामध्ये घेते आणि म्हणते ह्या बाई जिवंत आहेत, मी त्यांना पाहिले आपल्याच गावामध्ये. तेव्हा लगेच आता इकडे वासंती म्हणत असते मग आपल्याला तिला शोधावं लागेल. त्यावर गिरिजा म्हणते आई जे ज्याचं आहे ते त्याला मिळालंच पाहिजे. आपण ह्या नागेश्वरनी बळकवलेलं सगळं त्या मुलीला मिळवून देऊ.